हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. आज आहे आपला मालवण ट्रिपचा दिवस, डे 2. सो आपण आता चाललो आहोत सिंधुदुर्ग फोर्टला. आणि आपलं आता सिंधुदुर्ग फोर्टला जाऊन बघूया. सिंधुदुर्ग फोर्ट फर्स्ट टाइम चाललोय आता. लेट्स सी. सिंधुदुर्ग फोर्टला किती वर्षांपासून जायचं होतं. आज चांगला मस्त योग आलाय, त्यामुळे मजाच मजा आहे. कारण चला, लेट्स सी अँड एन्जॉय. आता सिंधुदुर्ग फोर्ट पाहायला जाऊ आणि मग पुढे येता येता तारकर्ली बीच आणि अजून काय आजूबाजूला परिसरात आहे मालवणमध्ये, इथे देवबाग मध्ये, ते आम्ही जाऊन चेक करू. सो या, लेट्स सी काय होतंय, बघूया कसं. बट रात्रीच्या वेळेस आलो तेव्हा हे रस्ता वेगळाच वाटत होता, आणि आता एकदम बघितलं म्हणजे एकदम वेगळं, पूर्ण वेगळंच. हे अंधारात तर काही दिसतच नाही, दिसत नव्हतं नीट. त्या बाजूला तिकडे समुद्र आहे. आपण समुद्राच्या एकदमच बाजूला आहोत, काटाशी. त्याच्या होमस्टे, हॉटेल जे आहेत, घरं आहेत, त्याच्या पाठी लगेच ब्रीच आहे तिकडे. अँड या बाजूला समथिंग राईटला इथे बॅक वॉटर वगैरे आहे. बट इकडनं ते दिसेल की नाही आता माहित नाही मला. बट या, हे बघा समुद्र. आता बहुतेक भरती आहे का काय वाटतं, कळत नाही, माहित नाही. मोस्टली भरतीच वाटतं इथे. नाही, भरती नाही आहे. समुद्र एकदम बाजूला आहे, एकदम समुद्र, एकदम बाजूला एकदम. आणि लेफ्ट राईटला तिकडे बॅक वॉटर होता, हे बघा तिकडे मध्ये मध्ये थोडं थोडं दिसतंय. कारण मधनं दिसेल की नाही माहित नाही मला. आता मगाशी दिसलेलं, बट तेवढ्यात पुढे आलो आपण. बाजूचा बॅक वॉटर, जे काल अंधारात आपल्याला काही दिसलं नाही. बघा, पूर्ण किती मोठं पात्र आहे बॅक वॉटरचं. या खूप मोठा आहे पात्र आहे. आणि मस्त त्यावर आता वरनं सूर्यदेव पण, किरण पण आला, वाढलेत, सूर्य पण डोक्यावर आले, आता हळूहळू यायला लागला. बट किती सुंदर आहे यार. सगळ्या छोट्या छोट्या होड्या आहेत, जे लोक होडी हे करतात ते. आणि मस्त आहे हे असं. सो वी हॅव रीच्ड सिंधुदुर्ग फोर्ट. वेलकम टू द सिंधुदुर्ग फोर्ट, सिंधुदुर्ग जेट्टी. हा 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 हा, काय सुंदर आहे यार, काय सुंदर दृश्य आहे. दृश्य एक नंबर. हॅलो गाईस. आम्ही आता ॲक्च्युली आता ना आमच्या वाटेत आम्ही आल्यानंतर मध्ये आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून आलो इथे सिंधुदुर्ग किल्ल्याला. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला तिकडे जायला आपलं फेरी घ्यायला लागतं. तर आता आम्ही फेरीचे पण तिकडे घेतलेले आहेत. आणि आता ही तिकडे फेरीची लाईन आहे, तिकडे तिकडे ती फेरीच्या लाईनला लागू आणि मग किल्ल्याला जाऊ. आणि तिकडे त्या बाजूला मस्त उंच मूर्ती आहे शिवाजी महाराजांची, तिकडे त्या तिकडे मस्त उंच मोठी. तो बघूया, जाऊया आता किल्ल्याला बोटीने. सो चला. सो करंटली आम्ही आता जेट्टीमध्ये आलो आणि आता बोट चालू झाली आहे. अँड आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स किल्ला, किल्ल्याजवळ. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याला. आणि हा इकडनं दरवाजा आहे, मुख्यद्वार आहे किल्ल्याचा. आणि आता आपण तिकडे बोट आहेत तिकडनं त्या बोटींनी आलेलो. अँड हे बघा आता हे
वाचता असेल तर बघा, सगळ्यांना आपलं सिंधुदुर्गचं माहिती आहेच आहे, बट तरी ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी त्यांनी पॉज करून वाचू शकतात. सो या आता आपण जाऊया आतमध्ये किल्ला आणि फिरूया किल्ल्यामध्ये आतमध्ये काय काय कुठे कुठे कसं. पे ही है। हाँ, ये फोर्ट महाराज ने आइलैंड के ऊपर बनाया था। ओके। अभी स्टार्ट करता हूँ इन्फॉर्मेशन। इस फोर्ट का नाम है सिंधु दुर्ग। सिंधु मतलब सी होता है और दुर्ग मतलब जो बीचों बीच आइलैंड के ऊपर जो फोर्ट बनाते हैं ना, उसे दुर्ग कहा जाता है। इसलिए छत्रपति शिवाजी महाराज ने इस फोर्ट का नाम सिंधु दुर्ग रखा था। और ये फोर्ट बनाने से पहले यहाँ पे एक रॉकी आइलैंड था। रॉकी आइलैंड था, इसका नाम था कुर्टे आइलैंड। कुर्टे आइलैंड के ऊपर महाराज ने ये फोर्ट बनवाया था। 1664 में इस फोर्ट का काम चालू किया था, 1664। और 1667 में ये फोर्ट बना के कंप्लीट हुआ था। मतलब पूरा फोर्ट बनाने के लिए 3 साल लगे थे। 3 साल लगे थे पूरा फोर्ट बनाने के लिए। और अंदर जो यहाँ पे लोग रहते थे ना, वो 3000 वर्कर्स थे यहाँ पे, दिन रात काम करते थे। जब हाई टाइट रहती थी ना, तब अंदर का काम करते थे, और जब लो टाइट रहती थी ना, तब बाहर का काम करते थे। जैसे दौलत खां के वंशज। हाँ, इथे सर्व प्रत्येकांचं नेमलेलं ज्यांना ज्यांना काम आहेत त्यांचे किल्ल्यातले होणे, आणि पूर्वीचे वंशज जे आहेत दौलत खानचे सेनापती होते शिवाजी महाराजांचे, त्यांचे वंशज इथे नगाडा वाजवतात. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, हे राजाराम महाराजांनी स्थापित केलेलं. चला आतमध्ये बघूया. मंदिरातली शिवाजी महाराजांची मूर्ती आतमध्ये गाभाऱ्यात अशी ती, आणि हे मंदिर आतमध्ये. हे शिव मंदिर आहे. वो सामान यहाँ से लेके आए थे। मतलब महाराज ने ना सोल्जर्स लोगों को भी ये पता नहीं था ये रास्ता है कि क्या है ये। मतलब ये उनको क्या कैसा लगता था मालूम है, यहाँ पे शिव जी का मंदिर है। हाँ। मतलब किसी को पता ना चले, इसलिए यहाँ पे शिव जी का मंदिर बनवाया। और महाराज के जो बाहर के आदमी थे ना, वो यहाँ से लेके आए थे सामान। मतलब महाराज ने उनको क्या बोला था, जब मेरे को हे आहे इथे तुळजा भवानी मातेचं मंदिर. आणि हे जेव्हा हा स्थापित केला त्यावेळेसच शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं, आणि मग बाकीचे सगळे कारभार या किल्ल्यावरती चालू केलेले. असंच ते शंकर भगवानांचं मंदिर बांधलं, जसं मग अशी दाखवलं ते भुयारमधनं रस्ता अंडरग्राऊंड तिकडनं, ज्याने लोकांना जेवण खाणं वगैरे तिकडनं सप्लाय व्हायचं पुढून मालवणच्या बॉटमपासून तिकडनं भुयार मार्गे तिकडनं तो येतो इथे गडावर. आणि आता त्यानंतर त्या काळी चालू होता, मग आता बंद केलेला होता, बुजवलेला पूर्ण बंद केलेला होता. सो आणि आता पुढे जाऊया आपण गडावर. हे होतं या किल्ल्याचं वरचा पॉइंट, टॉप मोस्ट पॉइंट. यहाँ से देखते थे एनिमीज कहाँ से आ रहा है, कहाँ जा रहा है। और वो जो सामने जो फोर्ट दिख रहा है ना, वो निवती है, निवती। वो जो दूर दिख रहा है निवती फोर्ट तिकडे लांब जो बहुत दूर दिख जो रहा है। लाइट हाउस बोलते हैं ना, लाइट हाउस, हाँ। निवती लाइट हाउस, हाँ। वो वाली है। ओह ओके. और वो जो लास्ट दिख रहा है वो देवबाग संगम, उसके पहले तारकर्ली और देवबाग, वो वहाँ पे तारकर्ली और देवबाग उधर है. और फोर्ट का जो भूमि पूजन किया गया था वो सामने गणेश जी का टेम्पल है वहाँ पे सामने, मोरिया, मोरिया मतलब गणपति। ओके, वो मोरिया बाग बोलते हैं वो. हाँ, तो वहाँ पे भूमि पूजन किया था फोर्ट का. ओके. और उसके बाद ये फोर्ट बनाने के लिए स्टार्ट किया. हे शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे. जेव्हा हा गड बांधला त्यानंतर मग शिवाजी महाराज जेव्हा आलेले तेव्हा शिवाजी महाराजांनी इथे त्यांचे पायाचे ठसे आणि हाताचे ठसे उमटवलेत. आता दाखवतो पुढे हाताचे ठसे शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे. हे इथे शिवाजी महाराजांचे हाताचे ठसे उमटवले आहेत. चला, आणि हा आपला पूर्ण सिंधुदुर्ग किल्ला. चला, आय होप तुम्हाला सगळ्यांना हा
सिंधुदुर्गचं हे आवडलं असेल. सो नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि येस, पुढे काय होतं आहे बघूया. हे आहे शिवाजी महाराजांचा पुतळा, जो आता रिसेंटली स्थापित केलेला आहे. हे आहे तारकर्लीचे प्रायव्हेट बीच. हे सगळे तारकर्ली ॲक्च्युली आहे. आणि हे हॉटेलच्या इथे हे प्राइवेट बीचेस आहेत सगळे हॉटेल्सला. ये कन्याकुमारी के इधर तो उससे के टाइम पे है ना वो उधर बीच क्रिएट हो गए. अब बोलोगे कैसे, इधर लास्ट में है ना देवबाग बीच है, वो 200-300 मीटर ऐसा स्ट्रेट बीच था. और उसको सपोर्ट में है ना ये साइड में समंदर है. तो वेव्स का प्रेशर इतना था ना कि उधर का बीच है ना वो कट हो गया और इधर आके रुका ऐसे. हाँ तो मतलब सुनामी के टाइम पे बीच बना हाँ क्रिएट हो गया. पहले उधर है ना है. 10 फीट 20 फीट ऐसा पानी डीप ऐसे. बाद में जब सुबह लोग उठे ना तो उनको छोटा सा एक उधर टापू दिखा, इसलिए उसको सुनामी आइलैंड बोलते हैं इस वजह से. हाँ मतलब पानी नीचे सुनामी आया. के टाइम पे क्रिएट हो गया ना इसलिए ऐसे. किती सालची गोष्ट आहे? सुनामी इधर नहीं आया था. ये 2003 ती कन्याकुमारी आली होती ना सुनामी. हां हां, ती वाली एवढ्या त्या काळी. त्यावेळी तिथे भरपूर लोक हां, हो तिकडचा खालचा इफेक्ट वरती झालेला तो. असा विषय आहे तो. आतमध्ये पाणी शिरलं होतं पूर्ण गावामध्ये आहे ना. ओके, आणि पूर्ण देवबाग आतमध्ये- भरलेलं. हां, तौक्ते वादळ आली येऊन गेलो होतं बघा हां, 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 2019 कोरोना टाइम मध्ये. त्यावेळी देवबाग गावाला 13 दिवस लाईट नव्हती आणि ते पूर्ण पाण्यामध्ये ना एवढं एवढं गुडघे एवढं पाणी होतं. बीच साईडला तर पूर्ण टोटली घरामध्ये पाणी शिरलं. कब का ये? हे 2019 ला 2019 में जो आया था ना, तौक्ते वादळ आलं होतं बघ, चक्रीवादळ. बरोबर. हां, ते लो प्रेशर बेल्ट फॉर्म झालं ना वरती आलेलं. त्या साईडला समुद्र आहे, समजलं ना. ते संगम होतो पुढे, म्हणून ते देवबाग संगम म्हणतात. गावाचं नाव देवबाग आहे. बरोबर, हो. साईडला पाणी आहे, या साईडला पाणी, त्या साईडला पाणी आणि या साईडला पाणी. तिन्ही साईडला पाणी असून हा जो गाव आहे ना हा देवाच्या कृपेने सुरक्षित आहे, म्हणून त्याला देवाची बाग, देवबाग असं म्हणतात. देवाची बाग. आणि ते दिसते ना पूर्ण, हे कर्ली म्हणून एक प्लेस आहे, कर्ली. ओके. आणि अगोदर इथून तिथपर्यंत तराफा नावाच्या बोटी जायच्या. म्हणजे बांबू एकत्र करून एक बोट तिथून तिथपर्यंत ट्रॅव्हल करायची. तर बोटीचं नाव तार आणि ते कर्ली, त्यामुळे तार कर्ली. महाराजांच्या काळामध्ये तराफा बोटी वगैरे चालायच्या. समजलं ना. हे वेंगुर्ला आहे, हे सामने दिख रहा है ना, हे वेंगुर्ला आहे. वेंगुर्ला कुठचा आहे? हा काय, हा समोर दिसतोय तो वेंगुर्ला आहे. हे इथे आहे संगम, कर्लेलीवर, कर्ले नदी आणि समुद्राच्या सोबत. आणि दूर तिकडे आहे लाईट हाऊस, जे जवळपास 2-2.5 किलोमीटरच्या पुढे वर आहे पाण्यात. इकडनं बोटिंगसाठी पूर्ण नेव्हिगेशनसाठी आहे ते लाईट हाऊस. ते तिकडे इथे समुद्रामुळे पाण्यामध्ये इतकं बोट हलती आहे पाण्याच्या वेव्समुळे. आणि हे आहे क्रोकोडाईल आयलँड. हे क्रोकोडाईल आयलँड म्हणतात इथे, कारण हे इथपासून पूर्ण आहे मगरीच्या ह्याच्यासारखं, शेपसारखं आहे पूर्ण. हे डोकं इथपासून आणि इथपासून इकडनं असं खाली आहे या. आणि हे राईटला इथे आहे देवबाग. देवबागचं शेवटचं, मालवण तालुक्यातलं मालवणचं शेवटचा भाग, गाव पाठी. ते मालवण देवबाग संपतं आणि मग इथे ह्या बाजूला वेंगुर्ला चालू होतं, इथे डावीकडे पूर्ण. हे असं आहे. इकडे समुद्र तिकडे खवळलेला आहे, दिसतो तिकडे खवळलेला आहे समुद्र. सो मित्रांनो, आता आपण निघालो आहे देवबागवरनं रत्नागिरीला जायला निघालो आहे. आत्तापर्यंत सिंधुदुर्ग, देवबाग, मालवण आपण बघितलं आहे. ते आय होप तुम्हाला आवडलं असेल सगळ्यांना ते. आता अपन इधर राहिलेलो या होमस्टेमध्ये. होमस्टे का नाम क्या है अपना? देवबाग कोस्टल है ये होमस्टे. इधर इकडनं आपण राहिलेलो आणि आता आपण निघालो आहे. सगळे रेडी आहेत. सुभाष भाई पण रेडी आहे, केशव भाई पण रेडी आहेत. लेट्स हिट द रोड. ओके, काही वेळ न घालवता पटपट आता रोडवर जाऊन
हायवेवर भेटूया. तब तक बाय बाय. तर हा आपला मालवणपासून रत्नागिरीला जायचा रस्ता आहे. आणि आपण हे ब्लॉग मध्ये आधी पाहिलेलं आहे की हा बॅकवॉटर आहे ह्याचा देवबागचा मागचा. आणि हा पुढे जाऊन तिकडे संगम होतं समुद्रासोबत, संगम पॉईंट जे मगाशी आधी बघितलेलं. सो आधीच्या ब्लॉगमध्ये किंवा ह्याच ब्लॉगमध्ये आधी बघितलेलं. सो या आणि आपण आता निघालोय. बघूया आता रस्ता कसा मिळतो आपल्याला, काय होत आहे आता. अंधाराच्या ह्याच्यात मोस्टली काय होईल, उशीर झाला आता. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आम्ही निघालो इकडनं. उशीर झाला आमचा निघायला थोडा. बट ठीक आहे, काय नाही, हरकत नाही. बघू आता काय, रस्त्यावर अंधार व्हायच्या आधी बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर झालं तर बरं आहे. आणि आय होप की मला अंधार जास्ती म्हणजे अंधारात पण मला पुढे काय ब्लॉग टू ब्लॉग करायला होईल का नाही माहीत नाही. मला नीट झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. अंधारात तर काय तसं होणार नाही, दिसणार नाही गेस. बघूया, जे असेल ते काय दाखवायला होईल ते तुम्हाला दाखवू. आपण आता देवबागला बाहेर पडलो. देवबाग गावातनं, देवबाग मालवणमधनं पूर्णपणे बाहेर पडलो. आणि आता हा आपण रत्नागिरीला जायचा आपला कोस्टल रूट आहे, त्याला आपण लागलेलो आहे. आणि आता किती मस्त सुंदर रस्ता आहे, सिनरी मस्त आहे. तिकडे सूर्यदेव मस्त मावळतात तिकडनं, सनसेट होतं तिकडं त्या बाजूला. आणि हे अशी जी झाडांची जी कमान आहे ना, अशा रस्त्यामधनं डांबर रस्ता, झाडांची कमान, असे दोन्ही साईडला झाडी, असं बसून चालवायला असं बघून सुरेख मजा येते. म्हणजे विचारायला नको, प्रश्नच नाही. खूप मस्त. आणि साधारण आता आपल्याला रत्नागिरीला पोहोचायला 3.25 तास लागणार आहेत, 3 hours 15 minutes. आणि 134 किलोमीटर आपला रस्ता आहे हा. सो या आता आहे मस्त, मजा येते चालवायला. आता लेट्स सी पुढे आपण काय होतंय, कसं होतंय. रस्ता तर मस्तच सुंदर. अशा गावातले, कोकणातल्या गावातले असे रस्ते आहेत ना, इकडनं मधनं चालवायला खरंच खूप मस्त वाटतंय. मजा येते, ऍक्च्युअल मध्ये मजा येते खरं ह्याच्यात. म्हणजे वेगळंच हे आहे, सुंदर. चला रस्ता आणि लँडस्केप मस्त सुंदर. क्या ही प्यारा लैंडस्केप है यार. हाँ बहुत सुंदर होते हैं. हाँ का व्यू है यार समुद्र. हाँ ना, बहुत प्यारा. मतलब मस्त मंदिर है. कुणकेश्वर में है अभी अपन. कुणकेश्वर मंदिर है. आता आपण आहोत कुणकेश्वरला. कुणकेश्वरला मंदिर है, कुणकेश्वर श्री कुणकेश्वर मंदिर आहे इथे. इथे आपण थांबलेलो आहोत आणि इथे व्ह्यू एकदम सुंदर व्ह्यू आहे. इथे मस्त समुद्र समोर, बीच आणि श्री कुणकेश्वर मंदिर. सुरेख असा व्ह्यू आहे. असा व्ह्यू म्हणजे बघायला खरंच खूप मस्त. सो यस, भाई लेफ्ट साइड में अगर विंडमिल दिख रही है कैमरा में, आई डोंट नो यार, बट मस्त दिख रही है. देखो मस्त दिख रहा है विंडमिल. मला माहित नाही आता अंधारात काय दिसेल, कसं दिसेल, कारण की आता ऑलरेडी अंधार झालेला आहे, 7 वाजत आले आहेत आता. त्यामुळे आता जे असेल ते आता रस्ता असाच दिसेल आम्हाला. त्यामुळे जरी व्ह्यू असेल, असं समुद्र बाजूला असेल, तरी तेवढं 100 मीटरच्या अंतरावरनं पण काही दिसणार नाही आपल्याला. त्यामुळे
जे काय होईल जसं होईल तसं दाखवू आता अंधाराच्या कसं होईल ते बघूया. बट यार आत्ताचा हा जर आता आम्ही काही कारणामुळे बाकीचं लेट झालं म्हणून उशीर झाला, लेट झाला म्हणून निघायला हे झालं, बाकी गोष्टी आम्ही हे करत होतो. बट जर दिवसा हा केला असता ना रस्ता, सुंदर रस्ता, मजा येणार. फुल सिनिक व्ह्यू, पूर्ण हे पूर्णच मजाच मजा यार. खरंच सुंदर, सप्रतिम, सुपर्ब यार. खरंच सुंदर आहे, मस्त. हा आता लेफ्ट साईडला विंडमिल दिसेल. आता पण आपण जसं जसं जवळ जातोय तिकडे ते आता विंडमिल दिसेल आता, कारण काय उजेडात दिसता येत नाही. आय गेस कॅमेरामध्ये दिसतंय, आय डोंट नो. या सो चला पुढे जे काय होईल जसं होईल दाखवू, नाहीतर बघूया. तर मित्रांनो आता आपण रत्नागिरी सेंटर सिटीमध्ये आलेलो आहे. पोहोचलोय आपण रत्नागिरीत आणि आता आपण हॉटेल अजून आहे आपलं 5 मिनिटावर आहे, 1-1.5 किलोमीटरवर हॉटेल आहे. आपण हॉटेलला पोहोचूया. मागे तिकडे गेलं रत्नागिरी बस स्टँड तिकडनं, आणि राईटनं इकडनं पुढून जाऊन ऑलमोस्ट सर्कलच्या पुढे आहे आपलं हॉटेल, अकोमोडेशन जिथे केलंय बुकिंग आम्ही. सो या